महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। कमिटीचं एक चॅनल होतं आणि सदावर्ते वकील यांच्या जनसंघाचं एक चॅनल उभं होतं। या दोन्ही चॅनलचा या निवडणुकीमध्ये धुवा उडालेला आहे। एसटी कामगार संघटनेचं चॅनल 17च्या 17 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत। ही संस्था स्थापनेपासून एसटी कामगार संघटनेच्या ताब्यात आहे। या संस्थेला जवळपास 66 वर्ष झाली स्थापन करून एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये तयार झालेली स्थापना ही संस्था आज या संस्थेमध्ये स्थापन झाली। मराठवाड्यामध्ये जवळपास 13 शहरांमध्ये आता काम करतात। औरंगाबादमध्ये कामगार भवनाच्या अधिकारी ही शक्ती सरकार म्हणून बिल्डिंग आहे बात घेतली की बिल्डिंग या संस्थेची मालकी आहे। अशा प्रकारे मराठवाड्याच्या बऱ्याच होतं, परंतु नेहमीप्रमाणे एसटी कामगार संघटनेनं या निवडणुकीचे निर्णय मिळवलेला। मी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे महिला राखीवमधून उभे होते आणि माझे भाऊ सर्व इतर उभे होते। आमच्या विरोधामध्ये लोकांनी एवढे खेळ करण्याचे प्रयत्न केले, अक्षरशः आम्ही महिला असून सुद्धा आम्ही खूप मोठ्याने आम्ही आमचा म्हणजे प्रचार प्रसार केला संघटनेचा आणि आम्ही कुठल्याही आमिषाला न बळी पडता आमचे जे मतदार आहेत, आमचे जे मतदार बंधू आहेत त्यांनी आमच्या पदरामध्ये हे दान टाकलेले, त्याचा आम्ही नक्कीच संधीचं सोनं करू आणि आमच्या सीसीएस सोसायटीला कुठलेही ग्रहण लागू देणार नाही आणि आमच्या डोक्यामध्ये भाऊ म्हणले तसं कुठलीही हवा जाणार नाही। आम्ही अगदी तळागाळातले कामगार होतो आणि आम्ही तसेच राहणार आणि लोकांचे काम करत राहणार। इथून पुढे धन्यवाद। मी जयश्री रोकडे। आज सलग 65व्या वर्षी या मराठवाड्याच्या सीसीएस पतसंस्थेची जी चावी आहे ती मोठ्या विश्वासाने मराठवाड्यातील मतदार बंधू भगिनींनी मान्यताप्राप्त संघटनेच्या हातात दिली। त्याबद्दल मी सर्व मतदार राजांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो। तसेच या मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या ज्या मित्र संघटना होत्या, ज्यामध्ये रेडकर साहेबांची संघटना, बर्गे साहेबांची संघटना, आमच्या पांडुरंग वाघमारेंची संघटना, आमच्या फड साहेबांची MMK संघटना, आमच्या निर्भवणी साहेबांची संघटना, सगळ्या कृती समितीतल्या संघटना आम्हाला पाठिंबा व्यक्त केला। त्याबद्दल त्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो। पहिल्यांदी ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढाई ही झाली। सदावर्तेंनी रात्री 3-3 वाजता बँका उघडून पैसे विड्रॉल केले, लोकांनी पैसे घेतले, पण मतदान मात्र आमच्या पेटीमध्ये टाकलं। त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो। आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक हा विजय आहे। सदावर्तेंसारख्या माणसांनी आमची एसटीची बँक लुटून खाल्ल्यानंतर राज्यातल्या 99% सगळ्या संस्था मोठ्या विश्वासानं लोकांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत। सदावर्ते नावाचं जे गारुड होतं ते आता एसटीतून हद्दपार झालेलं आहे। सदावर्तेंच्या मागे पुढे फिरायला सुद्धा आता लोक राहिलेले नाही, भाड्याची लोक घेऊन त्यांना यावे लागतात, तेव्हा हे त्यांनी लक्षात घ्यावं। दुसरी बाब, या मराठवाड्यातला सेवानिवृत्त झालेला सडका आंबा आम्ही काढून टाकला होता, तो पडळकरांच्या आडीला गेला आणि पडळकरांची सुद्धा आडी त्यांनी खराब करून टाकली। तेव्हा पडळकर साहेबांनाही माझं सांगणं आहे की आम्ही आमच्या कामगारांसाठी चालवलेली ही संघटना आहे। तुमची एंट्री होत असताना तुम्ही सांगितलं संघटनांचे बोर्ड वरच फेकून द्या आणि हळूच तुमची संघटना काढली आणि लोकांना येडं बनवायचं काम करताय, तेव्हा ठिकठिकाणी तुमच्या पॅनलचा पराभव झालेला आहे आणि म्हणून एसटी कामगार संघटना ही कामगारांची खरी कामगार संघटना आहे। या विजयाचं वारं जे आहे ते आमच्या कानात जाणार नाही। आम्ही जमिनीवर चाललेली माणसं आहोत आणि म्हणून एसटी कामगारांना जे काही प्रॉमिस केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते प्रॉमिस आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि म्हणून एसटी कामगारांना इतकंच मी सांगू इच्छितो की राज्यातल्या सगळ्या आता संस्था आमच्या ताब्यात देत असताना ही शेवटची मराठवाड्याची
बलाढ्य सीसीएस बँक होती, ती पण आम्ही आमच्या ताब्यात तुम्ही विश्वासाने दिली, आमचा शब्द आम्ही मोडणार नाही, इतकंच प्रॉमिस या निमित्तानं आपल्या समोर त्यांना करतो. संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. मराठवाडा सीसीएस संस्थेच्या निवडणुकीमध्ये मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या पॅनलला इथल्या मतदारांनी भरघोस मतदान देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला, निवडून आणण्याला मदत केली. त्या सर्व मतदाराचं मी मनपूर्वक आभार मानतो. या निवडणुकीच्या निमित्तानं संघटनेच्या वतीनं, पॅनलच्या वतीनं जे काही सभासदांना आश्वासित करण्यात आलेलं होतं त्याचा पाठपुरावा निश्चित प्रकारे केला जाईल आणि ज्या गोष्टी देणं शक्य आहे ते देण्याचा तातडीनं प्रयत्न करू. या निवडणुकीमध्ये महागाई भत्त्याचा एक प्रश्न पुढे आलेला होता आणि निश्चित प्रकारे एसटी कामगार संघटनेचं 5 तारखेला मोठं अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये परिवहन मंत्री महोदयांना कमिटमेंट दिलेली होती. परवा नुकतीच त्यांची भेट झाली आणि 3 तारखेला त्या महागाई भत्त्याचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. इतरही प्रश्नावरती त्यांनी अनुकूल भूमिका घेतलेली आहे. तेव्हा पुन्हा सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद.